बथुआ म्हणजे चाकवत हे एक हिरव्या भाजीचे नाव आहे. भाज्या रोज खाल्ल्याने किडनी स्टोन होत नाही. बथुआ भाजीमध्ये औषधी स्वरूपात लोह, पारा, सोने आणि क्षार असतात. बथुआ भाजी थंड आहे. हे मुख्यतः गव्हासह उगवत असते आणि त्याचा हंगामात जेव्हा गहू पिकतो तेव्हा उपलब्ध असतो. बथुआ खाल्ल्याने पोट मजबूत होण्यास मदत होते. उष्णतेत वाढलेली यकृत बरी करण्यासाठी उपयोग होत असतो. बथुआचे उकळलेले पाणी चवीला छान लागते. याच्याबरोबर दह्यात रायता बनवून खाऊ शकतो. आपण कोणत्याही प्रकारे बथुआ खा किंवा चाकवत खा. चाकवत खाण्याचे आरोग्यदायी फायदे. बथुआ शक्य तितक्या निरोगी राहण्यासाठी उपयुक्त असतो. कमीत कमी मसाले घालून बथुआचे सेवन करा. त्यामध्ये मीठ न टाकणे खाणे चांगले असते. त्याबरोबर मीठ घालायचे असेल तर त्यात खडे मीठ घालून त्याची तुपाची फोडणी द्या. चाकवताच्या भाजीचे फायदे. लघवीच्या आजारामध्ये 1 ते 2 किलो बथुआ उकळलेल्या पाण्यात चांगल्या प्रकारे उकळून घ्या आणि ते पाणी गाळून घ्या. त्यामध्ये लिंबू, जिरे, थोडी काळी मिरी आणि चवीपुरते खडे मीठ घालून ते प्या. अशा प्रकारे तयार झालेले पाणी दिवसातून 3 वेळा प्या. लघवीला होणारे जळजळ, लघवीनंतर होणारे दुखणे, जळजळ, जुलाब यासारख्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होईल. त्याचबरोबर पोटामधील गॅस, अपचन दूर होण्यास मदत होईल. आपले पोट हलके होते. उकळलेले पाणी आपण दह्यात मिसळून खाऊ शकतो. तसेच पोटाच्या आजारामध्ये बथुआ हिरव्या भाज्या हंगामात मिळतात तोपर्यंत त्याची भाजी आपण आहारात नेहमी खा. त्याचबरोबर बथुआचा रस उकळून पाणी प्यायल्याने पोटाचे सर्व आजार, यकृत, अपचन, वायू, कृमी, पोटात वेदना, पित्तदोष बरे होण्यास मदत होईल. तसेच स्टोन असेल तर 1 ग्लास चमचा चाकवताच्या रसात साखर मिसळून रोज सेवन केल्याने स्टोन फुटून बाहेर लघवी वाटे पडून जाण्यास मदत होईल. डोक्यामध्ये ओवा असल्यास चाकवताचे पाणी उकळून त्या पाण्याने डोके धुतल्यास ओवा मळून केस स्वच्छ होण्यास मदत होईल. तसेच मासिक पाळीमध्ये महिलांमध्ये मासिक पाळी थांबत असल्यास 2 चमचे चाकवताचे बिया 1 ग्लास पाण्यात उकळा. ते अर्धे झाल्यावर गाळून घ्या. मासिक पाळी उघडपणे येण्यास मदत होईल. त्याचबरोबर डोळे सुजत असल्यास किंवा डोळे सतत लाल चरपणा येत असल्यास बथुआ किंवा चाकवताची भाजी आहारात समावेश केल्याने फरक पडण्यास मदत होते. तसेच बद्धकोष्ठता मध्ये बथुआ पोटाला शक्ती देते. बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशा लोकांनी बथुआची भाजी नियमितपणे खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यास मदत होते. मुरूम-फोड सूज यामध्ये चाकवताचे पाने बारीक करून सोंठ आणि मीठ एकत्र मिसळून ओल्या कपड्यात बांधून ओल्या मातीत कपड्यात लावून विस्तवात भाजून घ्या. गरम झाल्यावर त्याची पोटरी बांधा. फोड आलेल्या जागेवर लावा. फोड जागेवर जिरून जाईल किंवा पिकल्यानंतर लगेच फुटेल. तसेच रक्तपित्त मध्ये चाकवताचा रस 1 कप मध्ये चवीनुसार मीठ मिसळून रोज किंवा थोडे साखर मिसळून रोज पिल्याने दंत मरण्यास मदत होईल. बथुआच्या किंवा चाकवताच्या बियांमध्ये 1 चमचा मध मिसळून ते चाटल्याने कृमी मरतात. त्याचबरोबर पित्ताशयात खडे झाले असेल तर ते बरे होण्यास मदत होते. दात, खाज, खुजली यासाठी उपयोगी. पांढरे डाग, खाज येणे, फोड येणे यासारख्या त्वचा रोगात चाकवताचे पाने रोज उकळून त्याचा रस प्या आणि भाजी खा. उकळलेल्या चाकवताच्या पाण्याने त्वचा धुवा किंवा बथुआच्या कच्चे पाने बारीक करून रस पिळून घ्या.
2 कप रसामध्ये अर्धा कप तिळाचे तेल मिसळून मंद विस्तावर गरम करा. झाल्यानंतर रसात पाणी शिल्लक राहिल्यास ते गाळून एका बाटलीत भरून ठेवा. ते पाणी त्वचेवर नियमित लावा. असे 2 ते 3 आठवडे लावल्यास फरक दिसेल. किडनी आजारास फायद्याचे. चाकवतीचे मूत्राशय किडनी आणि मधून लघवीमधून येणे किंवा थेंब येणे या सारख्या समस्यांमध्ये चाकवतीच्या भाजीचा रस पिल्याने लघवी मुक्तपणे येण्यास मदत होईल. आपण हंगामात येणाऱ्या चाकवतीची भाजी आवश्यक खा. म्हणजेच बदुवाची भाजी आपण आपल्या आहारात आवश्यक